हाय फ्रेंड्स, यशस्वी पॉलिटेक्निक मॅथ्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक दीपक गोखले सर्व विद्यार्थी, पालक तसेच शिक्षक यांचे मनपूर्वक स्वागत करत आहे. या चॅनलच्या माध्यमातून बेसिक मॅथ्स या सब्जेक्टकरता उपयुक्त ठरतील असे व्हिडिओ आम्ही पोस्ट करत आहोत. या व्हिडिओजमध्ये प्रत्येक टॉपिकचे फॉर्म्युलेज आणि सिंपल प्रॉब्लेम यांचा अभ्यास आपल्याला जरूर करता येईल आणि म्हणून विद्यार्थ्यांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शक्य असेल तर लॅपटॉप वापरा आणि अगदीच वेळ कमी असेल तर स्पीड वाढवून बघा. अर्थातच बेसिक मॅथ्सचा डिटेल्ड अभ्यास करायचा असेल तर काय करायचं याची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आता मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला पार्शियल फ्रॅक्शनचा अभ्यास करायचा आहे. इंटिग्रेशन, लॅपलास ट्रान्सफॉर्म यासारख्या अभ्यासामध्ये अल्जेब्रिक डिव्हिजनला ॲडिशनमध्ये कन्व्हर्ट करावं लागतं. ते कसं करायचं ते शिकूया या व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट. मित्रांनो, पार्शियल फ्रॅक्शनच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स याबद्दल नॉलेज घ्यायचं आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कुठलाही प्रॉब्लेम तुमच्यापुढे आला की तुम्हाला तो चेक करायचा आहे की प्रॉपर आहे का इम्प्रॉपर आहे. ते कसं बघायचं? फर्स्ट ऑफ ऑल, न्यूमरेटरची जी डिग्री आहे, डिग्री ऑफ न्यूमरेटर मस्ट बी लेस दॅन डिग्री ऑफ डिनॉमिनेटर. मित्रांनो, हे तुम्हाला माहिती आहे की ए अपॉन बी, त्यात एला आपण न्यूमरेटर म्हणतो आणि बीला डिनॉमिनेटर. प्रॉपर फ्रॅक्शन कसं ओळखायचं? तर त्या ठिकाणी तुमची जी न्यूमरेटरची डिग्री आहे ती डिनॉमिनेटरच्या डिग्रीपेक्षा कमी पाहिजे. आता एक छोटंसं मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. आता बघा, इथं एक्स प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 8x आहे. ना व्हॉट डू यू मीन बाय डिग्री? डिग्री म्हणजे हायेस्ट पॉवर ऑफ एक्स. आता या ठिकाणी पहा, एक्सची हायेस्ट पॉवर किती आहे? 1. रादर न्यूमरेटरची हायेस्ट पॉवर किती आहे? 1. डिनॉमिनेटरची किती आहे? एक्स स्क्वेअर म्हणजे 2. म्हणजे न्यूमरेटर इज लेस दॅन डिनॉमिनेटर. या सिच्युएशनमध्ये मित्रांनो प्रॉब्लेम इज अ प्रॉपर. आता अनफॉर्च्युनेटली समजा अशी सिच्युएशन आली एक्स क्यूब प्लस एक्स अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 9. मग त्या केसमध्ये प्रॉब्लेम हा प्रॉपर नाही आहे, तो इम्प्रॉपर आहे. कारण याची डिग्री बघा, न्यूमरेटरची 3 आहे, डिनॉमिनेटरची 2 आहे. अशा वेळेला ह्या पार्शियल फ्रॅक्शनच्या चौथ्या आणि शेवटच्या व्हिडिओमध्ये या इम्प्रॉपर फ्रॅक्शनला प्रॉपरमध्ये कसं कन्वर्ट करायचं ते आपल्याला शिकायचं आहे. सध्या पहिला मुद्दा आपण जोरदारपणे लक्षात ठेवूया की न्यूमरेटर मस्ट बी लेस दॅन डिनॉमिनेटर. आता दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊया. जो पहिला म्हणजे प्रश्न बघितल्या पहिलं हे काम चेक करायचं. जसं ट्रेनमध्ये गेल्यावर जर TC आला तर आपल्याला पहिलं तो आपलं तिकीट चेक करतो की तुम्ही योग्य दिशेने योग्य तिकिटाने प्रवास करत आहात की नाही. तसं पहिलं हे चेक करायचं की क्वेश्चन प्रॉपर आहे का इम्प्रॉपर आहे. दुसरा मुद्दा मित्रांनो, आता एखादं एक्झाम्पल असं दिलं गेलं, n अपॉन एक्स इंटू एक्स मायनस 2. एन कुठलाही न्यूमरेटर असेल, अर्थातच आता आपलं ठरलं आहे न्यूमरेटर मस्ट बी लेस दॅन डिनॉमिनेटर. आता मित्रांनो, पार्शियल फ्रॅक्शन म्हणजे काय करायचं? कन्वर्ट द डिव्हिजन इन फॉर्म ऑफ ॲडिशन. आपण असं ॲझ्युम करतो मित्रांनो की याचे जेवढे डिनॉमिनेटरमध्ये ब्रॅकेट्स असतात किंवा डिनॉमिनेटरमध्ये जेवढे फॅक्टर असतात तेवढे आपल्याला कॉन्स्टंट शोधून काढायचे असतात. दॅट इज द वर्क वी हॅव टू डू इन पार्शियल फ्रॅक्शन. म्हणजे हा जो प्रकार आहे तो न्यूमरेटरची डिग्री लेस दॅन डिनॉमिनेटर आहे, दॅट इज ओके आहे. डिनॉमिनेटरमध्ये 2 फॅक्टर्स आहेत, सो वी हॅव टू क्रिएट द 2 फ्रॅक्शन्स. आता ए आणि बी कसं काढायचं आहे, सॉल्व करायचे आहेत, ते आपण एक्झाम्पल बघताना बघूया. समजा मित्रांनो असा एखादा क्वेश्चन तयार झाला, एक्स प्लस 1 एक्स मायनस 2 आणि एक्स प्लस 3. तर वी कॅन फॅक्टराइज इट लाईक दिस. मग त्याचे फॅक्टर कसे पाडणार आपण? एक्स प्लस 1 बी अपॉन एक्स मायनस 2 आणि सी अपॉन एक्स प्लस 3. आता कोणातरी विद्यार्थ्याच्या असं मनामध्ये येईल की या शब्दाचा अर्थ काय? तर नॉन रिपीटेड. नॉन रिपीटेड म्हणजे कोणी डबल आलेलं नाही आहे. लिनियर म्हणजे काय मित्रांनो
की ज्याच्यामध्ये डिग्री एक्स म्हणजे 1 डिग्री आहे त्याला म्हणतात लिनियर इक्वेशन. आता बघा ना, इथे एक्सची डिग्री 1 आहे, इथं एक्स मायनस 2मध्ये एक्सची पॉवर 1 आहे, कोणीही रिपीट झालेलं नाही आहे. इथं बघा तिन्ही ब्रॅकेट वेगवेगळे आहेत आणि प्रत्येक ब्रॅकेटची जी एक्सची पॉवर आहे ती 1 आहे. हेन्स वी आर कॉलिंग इट ॲज अ नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स. रिपीटेड लिनियर फॅक्टर आपल्याला सेकंड व्हिडिओमध्ये बघायचे आहेत. आता मित्रांनो आपण स्विच करूया इम्पॉर्टंट हिंट्सकडे. आता यातले जे हिंट्स आहेत त्या थोड्या स्कूल लेवलला झाल्या आहेत आपल्या. पहिली हिंट आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मित्रांनो अतिशय कॉमन हिंट आहे ही. वी आर सपोज टू से ए मायनस बी ए प्लस बी. छोटासा डेमो मी द्यायचा प्रयत्न करतो. समजा डिनॉमिनेटरला एक्स स्क्वेअर मायनस 9 असेल तर तुम्हाला माहिती आहे एक्स स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर. 9 इज ऑब्वियसली 3 स्क्वेअर. सो हिअर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर कॅन बी रिटर्न ॲज एक्स मायनस 3 आणि एक्स प्लस 3. बघा आता पुन्हा एकदा दोन्ही ब्रॅकेट्स नॉन रिपीटेड डिफरंट आहेत आणि त्याच्यामध्ये एक्सची पॉवर 1 आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा तुमच्याकडे डिनॉमिनेटरला तुम्ही बघाल की ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे तर पहिलं काम करायचं त्याला अशा प्रकारे स्प्लिट करायचं. आता दुसरा मुद्दा मित्रांनो कॉमन सेन्स. आता हा कॉमन सेन्स आपल्या रेग्युलर लाईफमधला कॉमन सेन्स नाही आहे की आपण कधी कधी म्हणतो अरे लिफ्टमध्ये गेल्यावर कुठल्या मजल्यावर जायचं तो नंबर तर प्रेस कर, तो कॉमन सेन्स वेगळा. मित्रांनो इथे कॉमन सेन्स असा आहे तर कॉमन सेन्स म्हणजे टू टेक द थिंग्स कॉमन. कॉमन काढण्याचा सेन्स म्हणजे कॉमन सेन्स. आता जेव्हा तुम्ही एखादा डिनॉमिनेटर असं बघता की एक्स स्क्वेअर प्लस 7x, इमिडिएट तुमच्या मनामध्ये यायला पाहिजे की अरे फर्स्ट ऑफ ऑल डिनॉमिनेटरचे फॅक्टर्स नाही आहेत म्हणजे समथिंग फिशी. एक्स कॉमन आहे. सपोज तुम्ही एक्स कॉमन काढला तर आतमध्ये येतं एक्स प्लस 7. देन यू कॅन ब्रेक द पार्शियल फ्रॅक्शन लाईक सेकंड जी इन दिली आहे तुम्हाला त्या टाईप तुम्हाला त्याला स्प्लिट करता येतं. पहिलं तुमचं लक्ष आहे डिनॉमिनेटरकडे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असेल तर ए मायनस बी ए प्लस बी. डिनॉमिनेटरमध्ये काही कॉमन असेल जरूर त्याला ट्राय करा. कॉमन असेल तरच यू हॅव टू स्प्लिट द डिनॉमिनेटर इन टू 2 or more ब्रॅकेट्स. आता समटाईम मित्रांनो डिनॉमिनेटर जो आहे तो क्वाड्रॅटिक इक्वेशन येतो ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी या टाईपमध्ये. आता तुम्हाला मला असं वाटतं मागे लॉगॅरिथममध्ये पण बघितलं आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये आपल्याला फॅक्टर्स असे तयार करायचे आहेत एक्स मायनस M1 एक्स मायनस M2 सच दॅट तुम्हाला मित्रांनो माहिती आहे की M1 प्लस M2 बरोबर असतं B आणि M1 M2चं मल्टिप्लिकेशन असतं C. रादर आय विल लाईक टू से इट इज AC. आय बेग पार्डन. आता त्यांचं लॉजिक असं आहे की M1 M2चं मल्टिप्लिकेशन AC आलं पाहिजे आणि ॲडिशन B आहे. आता एक छोटंसं एक्झाम्पल बघा मित्रांनो, अनेकदा आपण डिस्कस करतो आहे. समजा आता अशा प्रकारे आलं तर तुम्हाला माहिती आहे इथं 1 आहे म्हणजे 6 1 जार 6. मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे 6 आणि ॲडिशन आली पाहिजे -5. तर मित्रांनो 6चे तुम्हाला 2 प्रकारचे फॅक्टर पाडता येईल. 2 3 जार 6 ज्यावरती -5 तुम्हाला ॲडिशन पाहिजे विदाउट एनी हेजिटेशन यू कॅन से एक्स मायनस 2 एक्स मायनस 3 लाईक दिस. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता ह्याला म्हणतात रेड्युसिबल क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता मित्रांनो हे ओळखायचं कसं की रेड्युसिबल आहे का नॉन रेड्युसिबल आहे. त्याला एक ट्रिक आहे मित्रांनो. ती ट्रिक अशी आहे की तुमच्याकडे हा जो नंबर आहे त्याला आपण ए कॉल करतो, याला बी कॉल करतो आणि याला सी कॉल करतो. तर त्याला अगदी सिम्पल ट्रिक लक्षात ठेवा की तुमचं बी स्क्वेअर मायनस 4AC बरोबर परफेक्ट स्क्वेअर येतं. आता इथे आपण चेक करून बघूया. बी स्क्वेअर मायनस 4AC काय येईल तुमचं. या ठिकाणी बी आहे -5, ए आहे 1, सी आहे 6. -5चा स्क्वेअर 25 -24 बरोबर 1 आहे. 1 इज ऑब्वियसली परफेक्ट स्क्वेअर ऑफ 1 आणि त्यामुळे मित्रांनो डिनॉमिनेटर इज अ रेड्युसिबल क्वाड्रॅटिक इक्वेशन. ते कसं आता ओळखायचं. बी स्क्वेअर मायनस 4AC चेक करायचं. त्याचं जर आन्सर परफेक्ट स्क्वेअर असेल तर ते रेड्युसिबल आहे. परफेक्ट स्क्वेअर नसेल तर ते नॉन रेड्युसिबल आहे आणि त्याचं डीलिंग आपल्याला व्हिडिओ नंबर 3मध्ये समजावून घ्यायचं आहे. आता मी एक छोटीशी शॉर्ट हिंट इथं लिहून काढतो. ती म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4AC इज
परफेक्ट स्क्वेअर. आता मित्रांनो, या क्वेश्चनच्या माध्यमाने आपण पार्शियल फ्रॅक्शन कसं सॉल्व केलं जातं हे नेमकं समजून घेऊया. आता मित्रांनो, जेव्हा जेव्हा तुम्ही हा प्रश्न बघाल तेव्हा तुम्ही पहिल्यांदा न्यूमरेटरकडे लक्ष द्या. व्हॉट इज द डिग्री ऑफ न्यूमरेटर? 1. व्हॉट इज द डिग्री ऑफ डिनॉमिनेटर? आता ही जी डिग्री आहे मित्रांनो, ही तुम्हाला डायरेक्ट असं कळत नाही आहे. आता इथे कसं आहे, x² - 9 डिग्री 2 आहे. इथं जरा इनडायरेक्ट डिग्री आहे, ती तुम्हाला नीट समजून घ्यावं लागेल. आता बघा, हे एक्स आणि एक्सचं मल्टिप्लिकेशन झालं तर ते x² येईल. आता कधी कधी मित्रांनो असा प्रॉब्लेम येतो की x अपॉन x - 1, x - 2, x - 3. तर काही गोंधळ करायची गरज नाही आहे. डिग्री कशी वर्कआउट करायची, तर जेवढे म्हणून सुट्टे सुट्टे एक्स असतील त्या तिघांना मल्टिप्लाय करायचं. एक्स 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 बिकम्स x³. तर डिग्री ऑफ डिनॉमिनेटर इज 3. हे अगदी सहज लक्षात येईल, काहीच कॉम्प्लिकेशन नाही त्याच्यामध्ये. फक्त या डिग्रीज काही वेळेला डायरेक्टली कळतात तर काही वेळेला त्या इनडायरेक्टली समजतात. इथं आपल्याला मित्रांनो इनडायरेक्ट लक्षात येईल. या दोघांचं मल्टिप्लिकेशन x² आहे, डिग्री 2 आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल वी शुड कन्फर्म दॅट क्वेश्चन इज प्रॉपर. पहिल्यांदा व्हॉट इज द डिग्री ऑफ न्यूमरेटर? इट इज नथिंग बट 1, हायेस्ट पॉवर ऑफ x. व्हॉट इज डिग्री ऑफ डिनॉमिनेटर? इट इज इनडायरेक्टली 2 रादर. असं डायरेक्टली दिसत नाही आहे 2, पण न्यूमरेटर इज लेस दॅन डिनॉमिनेटर म्हणजे फ्रॅक्शन इज प्रॉपर. मित्रांनो, कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व करताना तुम्हाला क्रॉस चेक घ्यायचाच आहे की वेदर द क्वेश्चन इज राईट और रॉंग असेल किंवा इम्प्रॉपर असेल तर त्याला न्यूमरेटरला लहान कसं बनवायचं ते आपल्याला व्हिडिओ नंबर 4 बघायचं आहे. तर जरूर तोही व्हिडिओ तुम्ही लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला इम्प्रॉपरला प्रॉपर कसं कन्वर्ट करायचं तेही समजून जाईल. आता मित्रांनो, इंटरेस्टिंग स्टेप आपल्याला बी स्टेप आहे, ती अशी आपण स्प्लिट करायचं. याला x - 1 आणि x + 2, a अपॉन x - 1 आणि b अपॉन x + 2. आता मित्रांनो, एक लक्षात घ्यायचा प्रयत्न करा की तुम्हाला जेन्युअनली अननोन काय आहे. म्हणजे आपण नेहमी म्हणतो बघा की अरे करायचं काय, तर ए आणि बी वर्कआउट करायचं आहे. एकदम सिम्पल लक्षात ठेवा. आता ह्याला सोडण्याकरता काही स्टँडर्ड स्टेप्स आहेत, त्या कशा आहेत बघूया आपण. पहिली स्टेप असते मल्टिप्लाय बोथ साईड्स बाय. आता हा जो डिनॉमिनेटर आहे x - 1 x + 2, त्याने सरळ सरळ दोन्हीकडे मल्टिप्लाय करायचं. आता बघा मित्रांनो, साधा कॉमन सेन्स आहे. जर लेफ्ट हँड साईडला तुम्ही दोन्ही ब्रॅकेटनी मल्टिप्लाय केलं, एक तुम्हाला मी जस्ट करून दाखवतो या ठिकाणी. काय येईल बघा, x - 1 x + 2. जर तुम्ही दोन्ही बाजूला मल्टिप्लाय केलं तर काय येईल, हे दोन्ही ब्रॅकेट इथं कॅन्सल होऊन जातील. थोडंसं न्यूमरेटरला आपण जास्त गंभीरपणे करूया. राईट हँड साईडला गंभीरपणे करूया. लेफ्ट हँड साईड कम्फर्टेबल आहे. दोन्ही बाजूला तुम्ही या 2 ब्रॅकेटनी मल्टिप्लाय केलं तर हे दोन्ही कट होऊन जातील. राईट साईडला मात्र जरा केअरफुली लक्ष देऊया आपण, ते कशा प्रकारे करायचं आहे. अरे बेगा पाहा ना, ते दोन्ही ब्रॅकेट कट झालेले आहेत. इथे काय येईल बघा, x - 1 x + 2 b अपॉन x - 1 x + 2. आता थोडीशी गडबड झाली आहे मित्रांनो. a अपॉन x - 1 5x + 1 अपॉन a अपॉन x - 1 x - 1 x + 2 b अपॉन x + 2 इंटू. ऑब्वियसली काय होईल, हे 2 ब्रॅकेट कट होतील, हे 2 ब्रॅकेट कट होतील. काय उरते बघा. तर मित्रांनो, याला म्हणलं जातं जनरल इक्वेशन. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ए आणि बीच्या व्हॅल्यूज कशा काढायच्या ते खूप इंटरेस्टिंग जॉब आहे. सिम्पल ट्रिक आहे मित्रांनो.
तर एक्सच्या व्हॅल्यू वेगवेगळ्या ॲझ्युम केल्या की आपल्याला ए आणि बीच्या व्हॅल्यू मिळून जातात. आता सिम्पल ट्रिक त्याच्यामागे अशी आहे, एच्या डिनॉमिनेटरला कोण आहे एक्स मायनस वन. तुम्ही एक्स मायनस वनला 0 ट्रीट केलं तर एक्स इज इक्वल टू 1 येणार आहे आणि ती जर व्हॅल्यू तुम्ही पुट केलीत तर तुम्हाला ॲटोमॅटिकली एची व्हॅल्यू मिळते. इतकं सोपं आहे. एच्या डिनॉमिनेटरला 0 पुट केलं तर एची व्हॅल्यू मिळते, बीच्या डिनॉमिनेटरला 0 पुट केलं की बीची व्हॅल्यू मिळते. कसं ते लगेच बघूया. लेट एक्स मायनस वन इज इक्वल टू 0, देअरफॉर एक्स इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर 1. आता मित्रांनो जेन्युअनली काय होईल बघा, एक्स मायनस वन जर तुम्ही 0 केलं तर 1 मायनस वन काय येणार आहे 0, बी इंटू 0 काय येईल 0. तर इज नो नीड टू इवन राईट डाऊन दॅट. आता ठीक आहे, तुम्हाला जर थोडंसं काळजी वाटली तर तुम्ही लिहून काढा. ए इंटू 1 प्लस 2 प्लस बी इंटू 0, 5 1 जार 5 प्लस 1 2 प्लस 1 3a. Therefore 3a is equal to 6. Therefore a is equal to 3a बरोबर 6 आहे, म्हणजे a बरोबर 6/3 म्हणजे दॅट इज नथिंग बट 2. आता मित्रांनो पुढे जायचं आहे आपल्याला. आता ह्याचा डिनॉमिनेटर कोण आहे एक्स प्लस 2, त्याला 0 ट्रीट करायचं आहे. म्हणजे एक्स इज इक्वल टू -2 इन इक्वेशन नंबर 1. जरा काळजी घ्या कारण मायनस म्हणलं की जरा रिस्क असते. आता हे पहा इथं -2 प्लस 2 काय येणार आहे 0. सो ऑब्व्हियसली बघा आता किती इंटरेस्टिंग आहे. ए कॅल्क्युलेट करताना आपोआप बी 0 झाला, बी करताना आपोआप ए 0 झाला. -2 -1 5 इंटू -2 येणार आहे, हे तर 0 झालं. -3b, देअरफॉर -3b बरोबर -9 म्हणजे बी येणार आहे मित्रांनो म्हणजे 3. आता एकदा मित्रांनो तुम्ही ए आणि बीची किंमत सॉल्व केलीत की तुमचा प्रश्न संपल्यात जमा आहे. फक्त फॉर्मॅलिटी काय तुम्हाला करायचे आहेत, प्रॉपर आन्सर लिहून काढायचं आहे. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की हे आन्सर लिहिताना मी प्रचंड काळजी घेतो. 5x + 1 अपॉन x - 1 x + 2 बरोबर a अपॉन x - 1 आणि b अपॉन x + 2 आहे. द व्हॅल्यू ऑफ a वी ऑब्टेन इज 2 and value of b we obtain is 3. So this is how you are going to solve the question of partial fraction. मित्रांनो दुसऱ्या टाईपमध्ये आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला रिपीटेड लिनियर फॅक्टर बघायचे आहेत. जर तुम्हाला टीचिंग आवडत असेल तर मित्रांनो व्हिडिओला जरूर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि अर्थातच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.